पुण्यामध्ये एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाल्याची बातमी समोर येते. दरम्यान चक्क मोबाईल ॲपच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचं समोर आलंय. माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासादरम्यान या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झालाय. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून MD ड्रग्ज सापडलाय. पुढच्या तपासामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचं उघड झालंय. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये एका डिलिव्हरी ॲपमध्ये सुमारे 300 ग्राहकांची यादी सापडली. याच ॲपच्या माध्यमातून ड्रग्जची ऑर्डर घेऊन ती डिलिव्हरी केली जात होती, ज्यामुळे कोणताही संशय आतापर्यंत आला नव्हता आणि संशय न येता हे रॅकेटचं काम होतं. या प्रकरणात आता एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. दरम्यान यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे आणि उरलेल्या 4 जणांना शोधण्याचे प्रयत्न पोलीस करतायत. या ड्रग्ज नेटवर्कची सुरुवात तुरुंगातच झाली असल्याची माहिती समोर येते. आरोपींची ओळख तुरुंगात झाली आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी एकत्र येत ॲपच्या माध्यमातून तस्करी सुरू केली आहे. या घटनेमुळे आता पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. दरम्यान मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत ड्रग्ज सहज पोहोचत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते. पुण्यामध्ये वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालंय. जवळच रॅकेटमधील मोठे मासे उघड होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते.